आणि त्या वृंदेने भगवान विष्णूला शाप दिला होता, माझं पातिव्रत्य भंग केलं ना देवा तर तुम्हाला शिळारूप व्हावं लागेल. म्हणून तो परमात्मा शाळीग्राम रूप बनला. आणि मग सांगितलं तुमचं आणि माझं त्या तुळशीच्या खाली जेव्हा लग्न लावतील लोक तेव्हा तुमचा जो मी दिलेला शाप आहे तो नष्ट होईल. म्हणून तुळस महादेव आपलं तुळशीचा विवाह आपण करतो. आख्यायिका आहे त्याची. आणि त्या वृंदेच्या नावाने आपल्या अंगणामध्ये काय असावं, नुसती तुळस नसावी, तुळशी वृंदावन. बुधवारी मित्र कलत्र पुत्र सुखी होतात जर तुम्ही बुधवारी भगवान विष्णूचं पूजन केलं. गुरुवार आयुष्यवर्धक आहे. या दिवशी गायीची, ब्राह्मणाची आणि गुरुची पूजा करावी. आज गुरुवार आहे, आज गायीची पूजा करावी. म्हणजे याचा अर्थ रोज करून अशातला भाग नाही. विशेष गायीचं पूजन करावं, गुरुचं पूजन करावं, ब्राह्मणाचं पूजन करावं, ब्राह्मणाला यज्ञोपवीत दान द्यावं. यज्ञोपवीत म्हणजे जानवं दान द्यावं, वस्त्र दान द्यावं, दूध दान द्यावं, तूप दान द्यावं, खीर दान द्यावी, पूजा करावी. म्हणजे ऐश्वर्य प्राप्ती होते. आणि आपल्या पूर्वजांचं म्हणून म्हणतात त्यांची सरली हेरधार. चला पुढे. गुरुवारी गुरुची पूजा आवश्यकच सांगितलेली. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, गुरु सारिका असता पाठी राखा. इतरांच्या लेखा कोण करी, राज्याची कांता काय भीक मागे. गुरुचं पूजन करावं. आणि ऐश्वर्य कामना परिपूर्ण करण्याकरता शुक्रवारी ब्रह्मचर्य पालन करून कुलदेवतेची उपासना करावी. शरीरयुक्त भोजनाचा नैवेद्य दाखवून पूजा करावी. ऐश्वर्य प्राप्ती होते शुक्रवारी. आणि शनिवार हा मृत्यू निवारक आहे. शनिवारी भगवान शंकराचं पूजन करावं, तिळाचा होम करावा. तिळाचं दान द्यावं, तिळाचं जेवण घालावं. अक्षय पुण्य प्राप्त होतं आणि मृत्यूचं भय नष्ट होतं आणि शनी महाराजाची कृपा होतं. बोल शनी महाराज की जय. कुटुंबात जी प्रिय होती जीवाची, ती फिरले दृष्ट झाली मनाची. नसे तोची घेता मना माझी थाया, जगधन्य तोची शनिदेव राया. म्हणून मनुष्याला आयुष्यातून 3 वेळेस साडेसाती येते. किती? 30 वर्षाला एकदा प्रत्येक राशीला साडेसाती येते. मग व्यवहारात बाकीच्या साडेसाती बऱ्याच आहेत. परंतु या साडेसातीतून मुक्त होण्याकरता शनिवारी तिळाचं दान द्यावं, तिळाचा होम करावं आणि तिळाच्या तेलाने मारुतीला